तर हाय हॅलो सगळ्यांना, नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज रविवार आहे. आमची क्रिशा बोलत आहे तुमच्यासोबत सगळ्यांना हाय करत होती. आणि आज रविवार आहे आणि मी रविवारचं जास्त ब्लॉग शूट करत असते, कारण माझ्या दोन्ही पोरी घरी असतात. थोडं म्हणजे कामातही मदत करतात आणि थोडं क्रिशालाही सांभाळतात. तर त्यामुळे मग मी आरामात ब्लॉग बनवू शकते. आणि आज आता वाजले 1:30, दुपारचे 1:30 वाजलेले. सकाळी चहा नाश्ता सगळं झालं. आज रविवार होतं, थोडं निवांत उठलं होतं. आणि आता 2 दिवसावर आहे ना होळी आलेली आहे आणि त्याच्या 2 दिवसानंतर आमच्या क्रिशाला 8 मंथ पूर्ण होणार आहे. तर चला म्हटलं मग फर्स्ट होळी आहे माझ्या क्रिशाची आणि तुम्हालाही ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना हॅपी होळी. तर आता फर्स्ट होळी म्हटल्यावर काहीतरी स्पेशल झालं पाहिजे ना क्रिशासाठी. तर त्याच्यासाठी आम्ही थोडंसं करणार आहे डेकोरेशन वगैरे. उद्यापासून पेपरही चालू होणार आहेत, तर मग वेळही नाही भेटणार. मग आज रविवारचा वेळ होता, तर म्हटलं थोडंसं डेकोरेशन वगैरे करावं. आता त्याचीच तयारी चालू आहे. तर मी तुम्हाला ती तयारी वगैरे सगळं दाखवते माझ्या क्रिशा. आता क्रिशाचं असं आहे ना की म्हणजे डेकोरेशन वगैरे सगळं झाल्यावर ती झोपती की जागी राहते. आता ते पुढं तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर बघू, कंटिन्यू राहा, पूर्ण व्हिडिओ बघा. काय तर आहे ना, इकडं आता दीदी म्हणजे आमची गुड्डू, तिला गुड्डू म्हणायला आवडत नाही बरं का, म्हणून मी दीदी बोलत असते. पण आता मी लागले थोडं गुड्डू बोलायला तिला. तर माझी गुड्डू आहे ना इकडं आता डेकोरेशन करत आहे, म्हणजे तयारी करत आहे. आणि इकडं बलून वगैरे फुलवून ठेवले. तसे 2-3 बलून फुटून गेले होते. म्हटलं आता असं जेवढे आहेत तेवढेच लावायचे. मस्त आता पूर्ण डेकोरेशन झाले की मी तुम्हाला दाखवते. तर चला आता मी पहिले ना थोडंसं खायला बनवते. सकाळी तसं नाश्ता केला होता, पण ना आता परत एकदा भूक लागली. तर चला मग किचनमध्येच नेते आता मी तुम्हाला. तर तुम्हाला सांगते म्हणजे मी म्हणजे खूप वेळ झाला ना मी बाहेर गेले होते. तर माझ्या क्रिशाला असं झालं की मग मी परत जाते की काय. तर त्यामुळे नक्की काय हॉलमध्ये बसायला तयारच नाही. मग आता थोडा वेळ इथं बसवते, नंतर गॅस चालू केला की तिला मी गुड्डू जवळ येते, कारण गुड्डू ही ती कामामध्ये बिझी आहे ना. गुड्डू तर आहे ना, गुड्डूला बोलले की आता तिला तिकडे घेऊन जा थोडा वेळ, म्हणजे मी इथं भात वगैरे फोडणी देते ना. तर बघा ती कसली रडायला लागली. ने रे बेटा, ने, तुम्हाला दाखवते आम्ही. अजिबात राहायला तयार नाही, गुड्डू जवळही राहायला नाही म्हणतीये. म्हणजे मम्मी तूच घे. तिला असं झालं ना, काय काय झालं तुमच्या इकडं बघ, काय झालं. चला तर मग आता अवघड आहे आमचं, आता अवघड आहे. अजिबात आमची क्रिशा राहायलाच नाही म्हणत आहे. कसं करायचं आता, कसं स्वयंपाक करायचा. भूक तर लागलेली आहे खूप, पण आमची मॅडम अजिबात राहायला तयार नाही. मम्मी तूच घेऊन बस म्हणणं चाललंय आता सध्या. तर किचन मध्ये बसले तिला खूप आवडायला लागलं. इकडे मस्त आता पिवळा भात बनवला. आमच्या घरी सगळ्यांना आवडतो तो, आणि म्हणजे मला तर खूप आवडतं, पण माझ्या पोरींना पण आवडतं. आता गरम गरम खातो. काय रे काय. आणि ना माझ्या पोरींना पण आवडतं आणि आता गरम गरम खातो. बाहेर गेले होते पण जास्त लांब नव्हते गेले, नंतर मग त्यांच्यासाठी काहीतरी आणलं असतं. आणि इथं जवळपास आमच्या इथं काहीच भेटत नाही. चला मग आता पहिले पोटपूजा करतो, बघ तुमच्याशी बोलतो. तर आज जेवण सुद्धा मांडीवरच आहे बरं का आमच्या. आज आम्ही खाली उतरायलाच तयार नाही. तुमच्या पण लेकरा असं करते का आमच्या क्रिशासारखं? हा क्रिशा, खाली उतर, खाली बसा. दिसते काय? खाली बसा बाबा, खाली बसा. नाही बसायचं खाली. क्रिशाचा फ्रेंड आलेला आहे बघा, कशी क्रिशा मस्त बसली. तो आला की ना ती छान खेळती. क्रिशाचा फ्रेंड आहे तो, ऋषी आहे ना. ऋषी हाय कर. ऋषी हाय. तो आला ना की ती छान खेळती, तिला मस्त करमते. अजिबात रडत नाही, काही नाही. नाहीतर
तर ना हे बघा आमची गुड्डू इकडं आता क्रिशाचं डेकोरेशनसाठी आहे ना असं तयार करत छोटासा असा बोर्ड. म्हणजे ब्लॉग बनवताना 2-3 मिनिटाचा होतो पण खूप सारी मेहनत करावं लागते ना. आता ती 1-1.5 तास होऊन गेलेला आहे ना, कंटिन्यू चालूच आहे तिचं काम. तर असं आता ती छापा वगैरे मारत आहे हाताला आणि फर्स्ट होली वगैरे असं मस्त करत आहे. बघू आता कसं होतं काय. असं येल्लो कलरचा छापा मारला, अजून 2-4 कलरचे मारणार आहे. एक एक कलर मारावं लागते, खूप वेळ लागतो ना. पण चला आता तिच्या बहिणीसाठी चाललंय सगळं. कंटाळी का ग? तर इकडं बघा हे असं मस्त चार्ट लावलेला आहे, चिपकवला छान. 8 मंथ वगैरे लिहिलं, फर्स्ट होली लिहिलेले. तर कसा वाटतो चार्ट. आणि आता बलून चिपकवते ती. 2-3 बलून फुटले आणि आता 2-3-4-5 जेवढे आहे ना तेवढे असे आता चिपकवून देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि लास्टला माझी क्रिशा कशी दिसते तेही बघा. आणि डेकोरेशनची तयारी चाललेली आहे आणि क्रिशा इकडं अशी मस्त खेळायला लागली. आता थोडीशी गुंतली ती खेळण्यामध्ये, त्यामुळे सगळं पटापट होते. आता ड्रेस पण चेंज करते तिचा. हा शौर्याचा ड्रेस आहे माझ्या. उन्हाळा आहे, थंडी आपलं सॉरी थंडी नाही, उन्हाळा आहे, गरम होतं ना, त्यामुळे मग असा ढिला ड्रेस घातला होता. म्हटलं बघूया कसं दिसते. खूप मोठा वाटत येतो पण आता चेंज करते, छान फोटो काढते तिचे आणि तुम्हालाही दाखवते. आमचं ना सगळं डेकोरेशन झालं, आता फक्त फोटो काढायची वेळ आली होती, तेव्हावर आमची क्रिशा झोपून गेली. तर ना आता बघू, आता ती उठल्यावर परत काढू फोटो. आता तिचं उठायचं वेट आहे, नाही तेव्हा ती झोपत नाही, पण आज ती नेमकं फोटो काढायच्या टायमिंगला बरोबर झोपून गेली. तर हे ना हे बघा आत्ताच क्रिशा माझी झोपीतून उठलेली आहे. छान अशी मूड आहे तिचा एकदम फ्रेश. तिला उठल्याबरोबर आहे ना इथं डेकोरेशन समोर आणून बसवलं आहे आणि म्हटलं थोडासा व्हिडिओ शूट करून घ्यावा, म्हणजे आठवण म्हणून, कायमची आठवण राहून जाईल ती. तिची फर्स्ट होली आहे ना. आणि सगळ्यांना होळीच्या ॲडव्हान्समध्येच शुभेच्छा बाबू. तर ना इकडं यांचं चाललंय फर्स्ट होली आहे ना, तर आजच होलीचं सेलिब्रेशन करते माझ्या पोरी. क्रिशू तर तिला आहे ना फर्स्ट कलर लावलाय माझ्या गुड्डूनी पहिल्यांदा, म्हणजे पहिली होळी माझ्या क्रिशाची आणि पहिला कलर माझ्या गुड्डूनी लावला. तू पण लाव. हे बघा अशी भांडणं असतात बरं का मुलं घरात असले म्हणजे एकमेकांना. लावू दे लावा, कोणता लावायचं लाव, भांडू नका. गुड्डू नको, व्यवस्थित लाव बेटा, असं नाही करू. लाव गुड्डू. ती काय गालाला हात लावू देत नाहीये. नको, रडती ती, रडतीये, नको सोडा, दे तिच्याकडे, ते सांडू दे, जाऊ दे, सांडू दे. दे ना, परत देते ना, मिक्स करून देते मी, दे. इकडे बघ, नाही फोटो काढायचा आहे तर ती तोंडात आलेली. केशू बसवा, बसलं सगळं अंग भरवलं ना तिचं. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि पुन्हा एकदा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी ना आता ठरवले छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायचा. तसं जर आपण आपल्यावर असतं, जसं आपण विचार करणार ना तशा गोष्टी घडत राहतात. आपण जर का छोट्या छोट्या गोष्टीमध्ये दुःख शोधलं तर आपल्याला दुःखच सापडणार आहे आणि आनंद शोधला तर आनंद. मी तर आता इथून पुढं म्हणजे खूप दिवस झाले मी तर हेच ठरवलंय की मी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ना आनंद शोधणार आहे आणि स्वतः आनंदी राहणारे. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते परत पुन्हा एकदा विचारते, नक्की सांगा. जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.